विकास शेठ घ्या मटण घ्या मस्त बनवा आता मस्त कसं बनवायचं काय बोकड्याचं मटण मस्त भाजी बनवायची करी बनवायची भात बनवायचा रश्श्यामध्ये रश्श्यामध्ये एकदम कडक रश्श्यामध्ये एकदम ठीक आहे. तर मित्रांनो आपले शिर्डीचे शेट आलेत आणि त्यांनी आपल्यासाठी मटण आणलंय. तर आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीचं मटण बोकडाचं मटण कसं बनवायचं रश्श्यातलं ते सांगणार आहे आणि फुल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसं तुम्ही पण मटण बनवा एक नंबर टेस्ट करणार आहे आपण. तर चला मग मित्रांनो पहिल्यांदा आपली आधी जुनी भांडी धुवून घेऊ कारण लय दिवस झालं पार्टी केलेली होती. आधी सगळी भांडी धुवून घ्यायची चकाचक करायची आणि ही पितळेची भांडी असते. आता ही कासाची परत आहे कास त्याला कास धातू मध्ये त्यात जेवायला चांगलं असतं पण आपण यात मटण करू. इकडे पितळ्याच्या बघुल्यात आपण भाजी बनवणार आहे. पितळ्याच्या बघुल्यात भाजी बनवलेलं चांगलं असतंय त्यात जेवण केलं चांगलं असतं. जुनी लोक ह्यातच जेवायची पण आता घेऊन घेऊया कारण बऱ्याच दिवस झालं हे जास्त जर असं ठेवलं तर त्याच्यामध्ये कलर चढतो एक असा. तर तो आपण चांगला लिक्विडने चांगलं धुवून घ्यायचं. जर तुमच्याकडे लिक्विड नसेल तर तुम्ही लिंबाने पण धुवू शकता. तर आता धुवून घेऊया. हे असं मटण ह्या पितळाच्या प्लेटमध्ये टाकायचं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं. असं एक पाण्याने परत थोडं साफ करून दोन पाण्याने मटण धुवून घ्यायचं. अशा पद्धतीने आता हे आपलं मटण पूर्ण त्यामध्ये मित्रांनो आपण पहिल्यांदा हळद टाकून घेऊया. हळद टाकून मस्त मध्ये हे बघा एवढी हळद टाका तुम्ही तुमच्या मटणच्या हिशोबाने आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया. हळद आणि मीठ टाकून जर तुम्ही हे मॅग्नेट करायला ठेवायचं थोडंसं आणि आपण मटण आहे ना एकदम साध्या आणि झटपट पद्धतीत करणार आहे. तुम्हाला जास्त वेळ लावणार नाही मटण करायला तर ती पद्धत आपण चांगली करणार आहे आणि डायरेक्ट तुम्ही हे हळद मीठ लावून ठेवलं असं कालवून घ्या जेणेकरून थोडंसं जरा त्याला ते मटणमध्ये मुरून जाईल मीठ आणि हळद म्हणजे त्याची टेस्ट आणखीन चांगली वाढते. एवढंच करा. तुम्ही त्यात कोथिंबीर टाका तरी चालेल खोबरं टाका तरी चालेल आणि नाही टाकलं तरी सुद्धा चालेल काय प्रॉब्लेम नाही. एकदम मी साध्या पद्धतीत आणि फास्ट रेसिपी करून दाखवते म्हणून तुम्हाला मी एवढंच टाकून दिले. तर झालं आपण हे मिक्स केले. आता हे थोड्या वेळ ठेवूया आपण. आता कांदा या ठिकाणी आसिफ शेटवर बघा आसिफ शेट कांदा चिरतात आहे आणि बघा इकडं असा बघा आता हे चाकूनी चिरतात पण ह्यांना चाकूनी कांदा चिरायला टाइम लागेल म्हणून आपण थोडंसं वेगळं जुगाड करूया. या ठिकाणी बघा हे कांदा टाकायचा असा कांदा टाका तुम्ही आडवा टाका उभा टाका कसा टाका आणि हे असं लावायचंय हे असं लावायचं आणि इकडून आहे ना पूर्ण असं लावायचं नुसतं लगेच कांदा चिरून ओके हा असं झालेलं. दुसरा कांदा घ्यायचा लगेच टाकायचा परत कांदा चिरून ओके लगेच तिसरा टाकायचा झाला. कांदा चिरून आता 2 मिनिटात ओके काहीच नाही राहिलेलं. ही मशीन आणली आपली कांदा चिरायची टोमॅटो चिरायचं पण रस जास्त निघतोय. तर या ठिकाणी आपण कांदा आणि टोमॅटो या ठिकाणी मस्त मध्ये चिरून घेतलेला आहे. झाला आता आपण हे ग्रेव्हीसाठी वापरून डायरेक्ट भाजी टाकणार आहे. तर यामध्ये आता पातेलं थोडं तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण तेल ओतूया. तुम्ही तेल थोडंसं कमी वापरा जास्त वापरा तुम्हाला पाहिजे तेवढं पण जेवढं तुम्ही तेल जास्त वापरचाल तेवढी मटणाची भाजी चांगली होणार आहे. मटणाच्या भाजीला तेल शक्यतो जास्तच लागतंय त्याच्यामध्ये चिंगटपणा करू नका. आणि तेल थोडं तापलं की आपण हे कांदा आणि हे जे बनवलेलं आहे हे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर हे पूर्ण अगोदर फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे डायरेक्ट ग्रेव्ही झाल्यानंतर आपण मसाल्यावर टाकणार डायरेक्ट मटण टाकायचं नंतर जेणेकरून तुम्हाला मटण आळणी करायची गरज नाही आणि डबल शिजवायची गरज नाही. वेळ खूप जातो तसा आळणी मटण करायचं नंतर हे डायरेक्ट कांदा आणि टोमॅटो आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया. तर तेल तापलेलं चांगलं बऱ्यापैकी तर देऊ टाकून हवा हे इकडे आपण टाकून दिलेलं आहे आणि मस्त मध्ये ते हलवून घ्यायचं आहे. तर हे असं मस्त मध्ये हलवून घेऊया छान असं 2 कप हे चांगलं त्याच्यामध्ये तळलं पाहिजे. इकडं खोबरं आपण बारीक करून घेऊया आधी आणि मग मिक्सरला लावून आपण ते परत त्याचा किस करणार आहे म्हणजे जेणेकरून ते लवकर फ्राय होते. त्याच्यामध्ये मोठे मोठे तुकडे केले तरी चालतील आणि कोथिंबीर पण इकडे बारीक केलेली आहे. या 2 माणसांना लसूण सोलायचं काम चालू आहे. शेट जमते का लसूण? हो एकदम एकच नंबर. इकडे यांचा लसूण सोला एक नंबर हा इकडे लसूण सोलतात या यांनी घरी कधी सोलला नसेल
पण आज इथं पार्टीला सोडायचं घरी यांना लसूण कसा सोलायचा ते सुद्धा माहिती नसेल. पण आज बघितलं का होय शेठ, तुमच्या घरच्यांनी व्हिडिओ बघितला म्हणणार घरी कधी किचन रूम मध्ये आला नाही तुम्ही. नाही 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 हा? नाही नाही खरं का? कधीच नाही कधीच नाही. आणि आज तुम्ही इकडे बाहेर जाऊन म्हणा लसूण सोल, कोथमीर चीर, कुठं काय कर, भांडी काय सगळी कामं. तर मग असं चाललंय इकडे आमचं नियोजन. आता लसूण सोला झाला की आपण इकडे टाकणार. तर इकडे आपण आता लसूण आणि अद्रक थोडा घेतलेला आहे. लसूण अद्रकची पेस्ट करूया आधी आता. तर आपण याच्यामध्ये कच्च खोबरं आणि कोथिंबीर घेतली, ह्याची पण आपण पेस्ट बनवूया. तर या ठिकाणी आपण आता हे घेतलेलं आहे आपली पेस्ट वगैरे, त्याच्यामध्ये आपण पेस्ट पण टाकून घेणार आता. ह्याच्यामध्ये पेस्ट आहे खोबऱ्याचं, कोथिंबीरीची आणि दुसरं म्हणजे आलं आणि लसूण, हे सगळी पेस्ट आहे ह्याच्यामध्ये. हे पण आपण कच्चीच घेतलेली, आपण हे आता तेलामध्ये टाकणार आहे आणि ती पण चांगली फ्राय करून घेणार आहे त्या कांद्याबरोबर. आणि हे सगळं असं बोटांनी पुसून टाकायचं, अजिबात वेस्ट घालवायचं नाही. आणि जर हे असं हिरलग राहत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडं पाणी टाका आणि थोडंसं पाणी टाकून आहे ना, थोडंसं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून पण तुम्ही करू शकता. हे पूर्ण पेस्ट करून घेतलं आहे, हे सगळं मटेरियल असं काढून घ्यायचं. हे आपल्या मसाल्याला आहे ना पूर्ण ग्रेव्हीला असं पूर्ण असं तेल सुटलेलं आहे. तेल सुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाला टाकणार आहे. पूर्ण मटन मसाल्याची पूड टाकून दिली. हे मटन मसाला पूर्ण ही पुडी गेली बघा त्याच्यामध्ये आणि पूर्ण हे हलवून घ्यायचं. पूर्ण असं ग्रेव्ही मस्त झाली पाहिजे. या ठिकाणी खूप छान अशी ग्रेव्ही मस्त झाली आहे. तेल सुटलेलं आहे. हे ग्रेव्ही झाल्यानंतर आपण आता पुढची प्रोसेस करूया. त्याच्यामध्ये आपल्या घरगुती बनवलेला काळा तिखट आहे. हे तुम्ही काळा तिखट तुम्हाला जेवढं लागतं तेवढं टाकून घ्या. मी 1 चमचा टाकला, 2 चमचा टाकला. तुमचे तिखट किती काळ आहे त्याच्यानुसार तुम्ही टाका. आणि मी अर्धा किलो मटण आहे म्हणून आम्ही 3 चमचे टाकले. जास्त आम्हाला तिखट खायचं नाही, नाहीतर सकाळी जाळचं. थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये मीठ पण टाका, कारण आपल्या ग्रेव्हीमध्ये मीठ नाही आहे. तर थोडंसं मीठ टाकून मस्तमध्ये असं हलवून घ्या. छान असं आपल्याला ग्रेव्ही एकदम मस्त ग्रेव्ही झाली आहे. आणि त्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही मटण टाकायचं आहे डायरेक्ट. आपण जे कच्चं मटण आहे ते डायरेक्ट ह्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे. आता ग्रेव्ही खूप छान झाली आणि कच्चं मटण आपण त्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे. डायरेक्ट आहे असं. तर हे मटण आता ग्रेव्हीमध्ये टाकले आहे. हे छान असं हलवून घ्यायचं आहे. ते छान असं मस्त मध्ये हलवून घ्यायचं आहे. त्याला 2 मिनिटं आपण असंच वाफेवर ठेवूया. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण गरम थोडं पाणी झालं थोडंसं वाफेवर ठेवूया. लो फ्लेमला वाफेवर ठेवूया आणि थोडंसं पाणी टाकूया त्याच्यामध्ये. हे थोडंसं वाफेवर ठेवलं. आता हे आपण पाणी काय करूया, ह्याच्यामध्ये ओतून देऊया. ह्याला मस्त असं तेल सुटलेलं थोडंसं, पण त्याच्यात पाणी गरजेचं आहे. पाणी ओतलंय आणि आता आपण ते गॅस फुल करणार आहे. हे असं गॅस मस्त मध्ये फुल करायचा आणि पूर्ण हलवून घ्यायचं एक बार. आता हे छान असं शिजून द्यायचं आहे. ज्यावेळेस हे पूर्ण असं रश्श्यामध्ये आणि ग्रेव्हीमध्ये शिजल त्यावेळेस तुमच्या मटणाला वेगळीच टेस्ट असणार आहे. म्हणजे हे जे मटण शिजताना पूर्ण त्यातले मसाल्याचे अंश, कांद्याचा अंश, कोथिंबिरीचा, खोबऱ्याचा सगळा अंश ह्याच्यामध्ये पूर्ण जोपर्यंत मटण तुमचं अर्धा तास शिजायला लागते तर अर्धा तास पूर्ण त्या मटणमध्ये आतमध्येपर्यंत त्याचा स्मेल जातो आणि खूप असं छान टेस्ट येईल त्याची. तर या प्रकारे आपण आता मटण शिजवून घेऊया. पाणी टाकून थोडं घ्या आणि हे अशा पद्धतीचं मटण बनवल्यानंतर तुम्ही मला सांगायचं की मटणची टेस्ट कशी झाली आहे. त्यानंतर तुम्ही म्हणसाल की खरंच खूप छान मटण झालेलं आहे. आता शिजू द्या थोडा वेळ आणि आपण थोडंसं जरा मटण शिजवस तर थोडंसं रिलॅक्स होऊया आणि आधीमध्ये येऊन बघायचं ते शिजतंय कसं कसं आहे, पाणी कमी पडले का, तर ते पूर्ण काळजी घ्यायची, नाहीतर खाली लागेल ते. असं चांगलं खळखळ उकळू द्यायचं बघा, चांगलं असं शिजू द्यायचं. तरी जात नाही काय नाही, काय टेन्शन घ्यायचं नाही, चांगलं उकळून द्यायचं. अर्धा पाऊण तास जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत बघून असं झाकून ठेवायचं बघा. पाणी गरम करणं, कमी पडलं पाणी वाटायचं, कमी पडलं पाणी वाटायचं. अजून नाही शिजलं, अजून नाही शिजलं. नाही शिजलं नाही होतं सगळं सगळं हा सगळं होतं नाही होत. तर या ठिकाणी बघा कशी मस्त अशी तरी आली. शेवट आपण गॅस लो केलेला आहे
आणि शेवटी तरी लगेच येते. 5 मिनटं गॅस लो करून ठेवला ना तर खूप छान अशी तरी या ठिकाणी आलेली आहे. आणि इकडं आपण थोडासा राईस पण टाकलेला आहे, राईस घेणार आहे. आणि इकडं मटण शिजून एकदम मस्त मध्ये झालंय. आता फक्त ताव मारायचा आहे, नुसता दे दणका. तर या ठिकाणी मटण खूप असं छान शिजलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ मग दाखवतो. तरी बघा किती खतरनाक आलेले आहे, एकदम झणझणीत केलं या महाराष्ट्रीयन पद्धतीचं गावठी मटण. तर्रीतलं मटण, रश्शातलं मटण म्हणायचं याला. आता सगळ्यांना मी व्यवस्थित वाटणी करणार आहे. आधी थोडी तरी सगळ्यांना वाढतो आणि परत मग पीस वाढायचं. मला तरी आवडतो म्हणून मी जरा एक पळी तरीची जास्तच घेतली. आता सगळ्यांना पीस त्यातनं काढायचं. सगळ्यांना 2-2 पाळ्या वाटणीला आल्या. मग म्हणलं अर्धा किलो मटनमध्ये 2 पाळ्या चांगल्या वाटणीला देत्या. आणि मी काय केलं, ह्यांना एक पळी वाढली आणि परत बघा आता दुसरी पळी पण वाढली या. आता पुढं आयडिया बघा मी काय केली आहे. आणि ही नळी मी मुद्दाम माझ्या ताटात घेतली तर मस्त मटण झालं या. आता तुम्हाला जवळून दाखव जरा ताट कसं आहे ते. हो काही अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीची महाराष्ट्रीयन पद्धतीचं रश्शातलं मटण एक नंबर झालेलं या. आता तुम्हाला टेस्ट पण सांगणार आहे मी कशी लागते ते. इकडं सगळे 3 ताटं चपात्या आणल्या त्या पार्सल. इकडं शेट जेवण करतात या आणि एकदम खतरनाक पार्टीचा बेस झाला. आता मी पण तुम्हाला टेस्ट करून सांगतो. पहिल्यांदा मी नळीचा पीस उचलला, आपल्या आवडीची नळी आहे त्याच्यामुळं बघितलं कसं काय टेस्ट खरंच खतरनाक झाली आहे. आणि नळी पण आपल्या वाटणीला आली आहे. खरंच मित्रांनो अशा तुम्ही पार्ट्या करता का? आणि अशा पार्ट्या केल्यानंतर जर तुम्ही अशा पार्ट्या करत असाल तर कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर तुम्ही आपल्या व्हिडिओ लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. ज्यांच्याबरोबर तुम्ही अशा पार्ट्या करता त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि चला भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.